कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। राजापुरात भीषण अपघाताची घटना, थारच्या धडकेत दोघे जण गंभीर, गुजरात पासिंग असलेला थार चालक फरार, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। दापोली खेड महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात, नवशी पुलाचं काम ठरतंय जीव घेणं, पुलावर केवळ पत्र्याचे कमकुवत संरक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा हलगर्जीपणा। तांबडी घाटातील थरारक हत्याकांडाचा माणगाव पोलिसांकडून छडा, 24 तासात दोन्ही आरोपी अटकेत, पुण्यातील दोघांना ठोकल्या बेड्या, हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजनाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक, इमारती होणार आता सौर ऊर्जायुक्त, महासंपत्ती पोर्टलवर त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विश्रामगृह परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात पासिंगच्या महिंद्रा थारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीवरील दोघे जण जागीच गंभीर जखमी झाले। हे दोन्ही तरुण स्थानिक डोंगर गावातील रहिवासी असून ते आपल्या कामासाठी गोव्याच्या दिशेने निघाले होते। अपघातानंतर धडक देणारा थार चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत। अपघाताचा भीषण आवाज ऐकता स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार चालकाला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे। राजापूर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत। आज 13 जानेवारी रोजी उंबरशेत ते मांदिवली या मार्गावर बॉक्साईट वाहून नेणाऱ्या एका डंपरचा भीषण अपघात झाला। उत्खनन केलेले बॉक्साईट घेऊन जाणारा हा डंपर अचानक उलटला। विशेष म्हणजे या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे सपाट आणि सुरक्षित असतानाही हा अपघात घडला। स्थानिक नागरिकांच्या मते हे ओव्हरलोड डंपर अतिशय भरधाव वेगाने या मार्गावरून नेहमीच ये-जा करत असतात। डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असल्याने चालकाला गाडीवरील ताबा मिळवता आला नाही आणि डंपर रस्त्यावर आडवा पडला। सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी टळली असली तरी या डंपरच्या सुसाट वेगामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ओव्हरलोड वाहतूक आणि वेगाच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असल्यानं अशा घटना वारंवार घडत आहेत। प्रशासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरते आहे। यामुळे सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। दापोली खेड राज्य महामार्गाचे रुंदीकरण सध्या प्रगतीपथावर आहे, मात्र नवशी येथील पुलाचं काम प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरतंय। पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी स्लॅबचा अर्धा भाग तोडण्यात आला असून संरक्षणासाठी केवळ एक कमकुवत पत्रा लावून त्याला लोखंडी सळ्यांचा आधार दिला गेला। दापोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यानं या मार्गावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची मोठी वर्दळ असते। कोकणातील वळणदार रस्त्यांचा अंदाज नसल्यानं सुसाट वेगाने येणारी वाहने या पत्र्याला धडकल्यास ती थेट 30 फूट खोल नदीत कोसळण्याची भीती व्यक्त होती आहे। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी याच मार्गावरून वारंवार प्रवास करतात, तरीही त्यांना हा गंभीर धोका का जाणवत नाही असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। एखादा भीषण अपघात घडल्यापूर्वी प्रशासनाने तातडीने येथे ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जाते। या निष्काळजीपणामुळे कोणाचा बळी गेल्यास जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय। लक्ष देत नाही, कोणाला काय पडलेलं नाही। पुणे दिघी महामार्गावरील तांबडी घाटात एका तरुणाची निर्घुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मौजे सणसवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या सिक्रेट पॉइंट येथे 11 जानेवारी रोजी एका 25 ते 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता। मृताच्या गळ्यावर आणि डोक्यावर खोलवर जखमा असल्यानं माणगाव पोलिसांनी तात्काळ घातपाताचा संशय व्यक्त करत तपासाला सुरुवात केली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या 24 तासांच्या आत पुण्यातून 2 संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
जमिनीवरील रक्ताचे डाग आणि शरीरावरील जखमांमुळे खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या हत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून माणगाव पोलीस अधिक तपास करतायत। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात मोठं यश मिळवलंय। तामिणी घाटातील या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत। काल दिनांक 11/1/26 रोजी दुपारच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक अननोन बॉडी तामिनी घाटाच्या सनसवाडी गावाजवळ सापडलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तपास पथक तिथे पाठवलं। आमचे API बेलदार आणि API किरवले आणि स्वतः प्रभारी अधिकारी बोराडे साहेब हे घटनास्थळी गेले। तेव्हा ती बॉडी अननोन होती। त्या बॉडीविषयी काही माहिती नव्हतं आम्हाला किंवा आरोपींची सुद्धा माहिती नव्हती। आजूबाजूला CCTV कॅमेरे नव्हते, परंतु आम्ही CDR ॲनालिसिस, डम डेटा आणि ह्या आधारे आणि तसेच पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना त्यांच्या भागामध्ये कोणी मिसिंग व्यक्ती आहे किंवा कसे याच्याबद्दल माहिती मागितली। त्यानुसार आम्हाला तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची मदत या दृष्टीने आम्हाला माहिती मिळत गेली आणि त्याच्यातून आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत। दोन्ही आरोपी पुणे शहरातून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे त्यांनी ती घटना केलेली आहे। 10 तारखेच्या रात्री ही घटना घडलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी संगमेश्वर येथे करण्यात आलेले तीव्र आंदोलन आता आंदोलकांना चांगलेच महाग पडले आहे। विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। काल सकाळपासून सोनवी पूल परिसरात आंदोलकांनी पारेख पेट्रोल पंप ते ST स्टँड दरम्यान मोर्चा काढला होता। यावेळी शासनाचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक शवयात्रा काढत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आणि पोलीस यंत्रणेवर देखील मोठा ताण आला। विनापरवाना जमाव जमवणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत केल्याप्रकरणी अशोक जाधव, युयुत्सु आरते, सुरेंद्र पवार, रुपेश दुर्गे यांच्यासह 7 प्रमुख कार्यकर्त्यांवर आणि इतर अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस हवालदार किशोर जोशी यांनी या प्रकरणी रीतसर फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। कारण इथे कुठे बोर्ड नाही, धोकादायक फल म्हणून इथे कुठे बोर्ड नाही, हे सरकारी नियमाचं आहे। मी तुम्हाला पुरावे देईन। निवेदन नाही, तुम्ही त्यांच्यावरती FIR करतो, त्यांच्यावरती FIR करा ना। कायदा आता जो मला जो सोडापाडचा समजतो 35 वर्षामध्ये, कदाचित मी थोडा कमी असेल कायदा समजण्यामध्ये, कायद्याची जी प्रक्रिया असेल ती मी राबवतो। शासकीय अधिकाऱ्यांना कायद्यामध्ये प्रोटेक्शन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध डायरेक्ट कुठलाच गुन्हा दाखल होत नाही। डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा कुठलाच गुन्हा दाखल होत नाही, माहितीसाठी त्याची चौकशी होते आणि युनिट कमांडरची परवानगी घेऊन जे काय असेल ते दाखल होतं। आणि इथं तुम्ही जर तुमचं निवेदन जर दिलं तर ते आम्हाला दिलं, त्यांच्या विरुद्ध काय तक्रार असेल आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून देऊ, त्यांची ती काय चौकशी करतील जी काय करायची। पण शासकीय अधिकाऱ्यांवरती डायरेक्ट गुन्हा दाखल करता येत नाही। तरी सुद्धा बाकी सगळ्यांनी जे आपलं सहकार्य केलं मी आल्यानंतर त्याबद्दल पण मी आभार मानतो। आणि मॅडमना सुद्धा अचानक यावं लागलं। मॅडम थोडंसं लोकांची अपेक्षा होती की आपल्यामुळे वातावरण हे चिघळलं PWDचं। नाही, जे काय असेल ते आपली नियोजन पाहिजे। हा आपल्याशी संबंधित विषय होता, आपण प्लॅनिंग करायला पाहिजे होतं। जर पोलीस प्लॅनिंग करू शकतात तर आपल्या विभागानं पण प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं आणि आपण जर वेळेत आले असतात यांना पण इथं विनाकारण थांबावं लागलं नसतं, आम्हाला पण विनाकारण पोलिसांना थांबावं लागलं नसतं। तर भविष्यामध्ये मग असं जेव्हा हा विषय होईल कधी तेव्हा यांना समर्पक उत्तर आपण द्यावी। त्याचप्रमाणे वेळेमध्ये संबंधित जबाबदार अधिकारी हजर राहतील याचं आपण नियोजन करावं असं मी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो। न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या 32 वर्षांपासून प्रलंबित असून हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी भूमिपुत्र नितीन जाधव यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची एक महत्त्वाची जाहीर सभा पार पडली। या सभेचे नेतृत्व रवींद्र निकम, सुधाकर कदम आणि अशोक शेलार यांनी केले आहे। सभेत नितीन जाधव यांनी शासनाच्या उदासीनतेमुळे आणि अनेक वर्षांच्या फोल आश्वासनांमुळे त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितलं। ग्रामस्थांनी त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत। आता ग्रामस्थ स्थानिक आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांची तातडीनं भेट घेणार आहेत। वित्त मंत्रालयातील प्रलंबित फाईलला कॅबिनेट मंजुरी मिळवण्यासाठी विशेष पाठपुरावा केला जाणार आहे।
जर 26 जानेवारीपर्यंत शासनाने कोणताही ठोस तोडगा काढला नाही तर मोठ्या लोक चळवळीचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला असून या लढ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जे भूमिपुत्र नितीन सखाराम जाधव यांनी जो आत्मदानाचा निर्णय घेतलेला आहे 26 जानेवारी, या 26 जानेवारीला संपूर्ण मुंबईकर अष्टक्रोशीमधील असतील, तळे मांडवे या गावातील असतील, अगदी संपूर्ण मुंबईकर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि आमच्या एका तरुणाला तात्पुरता त्या ठिकाणी आत्मदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच ठिकाणी पुढील चळवळीची नांदी त्या ठिकाणी उभारली जाईल आणि एक मोठा लढा उभा त्या ठिकाणी उभा राहील. आजची जी सभा होती ही न्यू मांडवे दैवी विभाग अष्टक्रोशी विभागाचे धरण गेल्या 32 वर्षापासून त्याचं जे काम प्रकटलेलं आहे आणि ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही आणि त्या धरणासाठी पूर्ण होण्यासाठी हे भूमिपुत्र नितीन जाधव हे त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि त्यांच्या माहितीप्रमाणे ही फाईल अर्थ विभागाकडे पोहोचलेली आहे. सेकंड सुप्रोमा यासाठी ही अर्थ खात्याकडे पडून आहे आणि ती कशी लवकरात लवकर पास होईल आणि हे धरण कसं पूर्ण केलं जाईल या संदर्भात जो नितीन जाधव यांनी आत्मधनाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही ते चर्चा केलेली आहे. त्यांनी आत्मधन करू नये यासाठी आम्ही सर्वांचं एकमत झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला मंत्री महोदय, आमदार आणि शासकीय अधिकारी यांना आम्ही प्रथमतः भेटण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच पुढचा जो कार्यक्रम आहे 26 तारखेचा 26 जानेवारीचा आत्मदानाचा, त्याच्यासाठी आम्ही आमचा एक पत्करू कार्यकर्ता जर आत्मदान करत असेल आणि जर शासन जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही तरी त्याला आत्मदान का करू द्यावं यासाठी आम्ही आज बसलेलो आहोत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी उफाळून आली आहे. अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंड पुकारल्यानं पक्षाने कठोर पावलं उचलली आहेत. एकूण 11 प्रभागात बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली होती. वारंवार सूचना देऊनही हे अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाने शिस्तभंग करणाऱ्या 11 बंडखोरांना निलंबित केलाय. यामध्ये भास्कर यमगर, जयश्री चित्रे, जयेश थोरवे, संपत शेट्टी, सी.व्ही. रेड्डी, मंगल घरात, पांडुरंग आसले, सुहासिनी नायडू, दत्ता घंगाळे, अश्विनी घंगाळे आणि अलका शर्मा यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या निकालावर या बंडखोरीचा आणि निलंबनाचा नेमका काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपने घेतलेला हा निर्णय बंडखोरांसाठी मोठा धक्का मानला जातोय. हक्क आहे आणि ते स्वाभाविक आहे, आम्हालाही ते मान्य आहे. परंतु सगळ्यांनाच आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकत नाही, तिकीटं सगळ्यांना मिळू शकत नाही. मग त्यातूनही काही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते की ज्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे. त्या बंडखोरांची नावं आपण आपल्याकडे ह्या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत. त्या बंडखोरांना आम्ही भारतीय जनता पार्टीतून वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांना निष्कासित केलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आम्ही घेऊ. अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर दुसऱ्यांदा हा मोठा विश्वास दाखवलाय. या निवडीनंतर संपूर्ण अलिबाग शहरात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. मानसी म्हात्रे यांनी आपल्या निवडीबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. पक्षानं दिलेली जबाबदारी आपण पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांची पावती म्हणून पक्षानं त्यांना पुन्हा ही संधी दिली आहे. अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू असं देखील त्या म्हणाल्या. या महत्त्वपूर्ण निवडीमुळे शेकापची अलिबागवरील राजकीय पकड पुन्हा एकदा भक्कम झाली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मी सर्वप्रथम माझ्या अलिबाग शहराच्या सर्व मतदार आणि नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते की मला उपनगराध्यक्ष पदापर्यंत जाण्याची संधी शहरवासियांनी दिली. याचं श्रेय मी माझे आदरणीय नेते जयंतभाई पाटील
शहरातील माझे नेते प्रशांतजी नाईक आणि संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे तालुका चिटणीस माझ्या पक्षाचे सन्माननीय सुरेशदादा घरत आणि सर्वच पदाधिकारी आणि मतदार बंधू, कार्यकर्ते बंधू भगिनींना देते. खरं तर माझ्या माहितीप्रमाणे अलिबाग शहरामध्ये दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष एकाच व्यक्तीकडे जाणं ही पहिलीच घटना असावी किंवा पहिलीच वेळ आहे. आज हे उपनगराध्यक्ष पद घेत असताना मनस्वी आनंद होत आहे की एका पदाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या विविध समस्या सोडवण्याची पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. शहराला विकासाचं नवे पर्व देत असताना निश्चितपणे सन्माननीय अध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्ष म्हणून आणि विशेषतः दोघीही महिला म्हणून महिला सबलीकरणावर आमचा भर असेल. या शहरामध्ये आमच्या महिला भगिनी, मग ती भाजी विक्रेती असेल, मच्छी विक्रेती असेल किंवा एखाद्या मोठ्या पदावर असणारी अधिकारी असेल, परंतु निर्भीडपणे वावरण्याची शहरामध्ये आणि शहरामधल्या प्रत्येक नागरी समस्येमध्ये ते सोडवण्यामध्ये त्या महिलेचीही जबाबदारी किंवा त्या महिलेबरोबर आम्ही काम करण्याची मनस्वी तयारी ठेवून आम्ही या शहरामध्ये काम करणार आहोत. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी सर्व विभागांना अत्यंत कडक सूचना दिल्यात. शासकीय इमारतींना पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी मेढाच्या माध्यमातून तातडीनं सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत. बैठकीत प्रलंबित प्रशासकीय मान्यता, निधीची मागणी आणि आयपास संगणकीय प्रणालीच्या प्रभावी वापराचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी यापुढे सर्व प्रस्ताव केवळ आयपास लॉगिनद्वारेच पाठवणे बंधनकारक राहील असे सांगितले. तसेच ज्या विभागांच्या शासकीय जमिनींवर अतिक्रमणे होण्याची भीती आहे तिथे संरक्षण भिंती उभारण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत. महासंपत्ती पोर्टलवर पायाभूत सुविधांची नोंदणी करण्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. गेल्या 2 वर्षातील खर्चाचा अहवाल आणि यंदाच्या नियोजनाचे सादरीकरण प्रत्येक विभाग प्रमुखाला बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील पाटील यांनी केंद्र सरकारच्या जी रामजी या महत्त्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. या नव्या कायद्यानुसार अकुशल कामगारांना आता वर्षाला 125 दिवस रोजगाराची खात्रीशीर हमी मिळणार आहे. मनरेगाच्या जागी असलेल्या या योजनेत आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागावर विशेष भर देण्यात आला. पाणी सुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, हवामान बदलापासून संरक्षण ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ग्रामपंचायतींना केंद्रस्थानी ठेवून स्थानिक विकासाचे आराखडे थेट पीएम गती शक्तीशी जोडले जातील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2025 पासून ही योजना प्रभावीपणे लागू होणार असून 2047च्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात ती महत्त्वाची ठरेल. गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजेच व्हीबी जी रामजी या योजनेचे अधिनियमामध्ये रूपांतर करून 2025चा कायदा या ठिकाणी केंद्र शासनानं या ठिकाणी निर्मित केलेला आहे. या योजनेमध्ये जुन्या योजनेपेक्षा काही फरक केलेले आहेत. एक म्हणजे 100 दिवसाची रोजगाराच्या गॅरंटीच्या ऐवजी आता या ठिकाणी 125 दिवसाची गॅरंटी केलेली आहे. रोजगाराच्या उत्पन्नाची यामध्ये वैधानिक हमी दिलेली आहे. शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या मुळे मजूर जर मिळत नसतील तर शेतीच्या कामाच्या काळामध्ये 60 दिवसाची विश्रांती या ठिकाणी दिलेली आहे. निर्धारित वेळेमध्ये पैसे मिळतील याकरता कालमर्यादा आखून दिलेली आहे. आणि अगोदरच्या योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार, ज्या काही उणिवा, जे काही चुकीची मंडळी या ठिकाणी करत असतील त्यांना निर्बंध होण्याकरता या योजनेमध्ये बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन, जिओ टॅगिंग, सॅटेलाइट सर्वे, एआयचा वापर या ठिकाणी करून ही योजना ज्या रोजगार आवश्यक असणाऱ्या बांधवांकरता केली होती त्यांनाच या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा
अशा परिस्थितीचे अनेक बदल, अनेक सुखकारक बदल, अनेक योग्य बदल या ठिकाणी करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अधिनियम 2025 या ठिकाणी केलेला आहे. त्याची माहिती मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नातोंडी आम्रपाली नगर येथे नवीन पुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा पूल मार्गी लावण्यासाठी आम्रपाली बुद्ध विकास मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष मिलिंद विठ्ठल कासारे यांनी अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या कामात त्यांचा सिंहाचा वाटा असून मुंबई मंडळाचे सचिव कपिल गंगाराम कासारे यांनी अलिबागपर्यंत धावपळ करत कागदोपत्री पुरावे गोळा करत मोलाची साथ दिली. या विशेष कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ, परशुराम बेल अण्णा, गावाचे सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची ग्रामस्थांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. शेवटी ग्रामस्थ मंडळाचे सचिव महेंद्र कासारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या पुलामुळे नातोंडी परिसरात दळणवळण सुलभ होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. गेल्या 25 वर्षापूर्वी हे काम झालं होतं आणि 25 वर्षानंतर पुन्हा, तेव्हा पण मी ग्रामपंचायत सदस्य होतो, आजही ग्रामपंचायत सदस्य आहे आणि पुन्हा तो ब्रिज होतोय, त्या गोष्टीचा फार मोठा आनंद वाटतोय. हे काम, जी अडचण निर्माण झाली होती महत्त्वाची, अनेक नेत्यांची आम्ही पत्र दिली, लोकप्रतिनिधींची पत्र दिली, पण बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये एक हे एवढ्या 25 वर्षाचं जुनं काम आहे म्हणून त्याचा एक पुरावा पाहिजे होता. आणि आता आपण द्यायचं काय, पण योगायोग असा आला की 25 वर्षापूर्वी ह्या ब्रिजचं काम मंजूर झालं आणि सत्यवान कदम सभापती होते आणि त्या टायमाला माझ्या नावाने मंजुरीचं पत्र आलं होतं आणि तो पुरावा होता. आणि तो पुरावा आम्ही जेव्हा ह्यांना दिला, हे जे स्क्रॅपमध्ये काढायसाठी जो पुरावा पाहिजे होता, खरोखर हा जुना ब्रिज झाला आहे आणि तो तोडायला पाहिजे. मग ते पत्र जोडलं आणि त्या कामाला पुन्हा गती मिळाली आणि पुन्हा थांबलं की एक छोटीशी वाडी, आणि त्या वाडीसाठी एवढा मोठा निधी देणं शक्य नाही. हा जेव्हा मग हे निर्माण झाला, प्रकार निर्माण झाला, तेव्हा मग खरोखर तटकरे साहेबांनी त्या कामाला पुढं गती दिली आणि हे काम मार्गी लागतंय, त्याचा फार मोठा आनंद आहे. तटकरे साहेबांचे सुद्धा आम्ही या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो. अलिबाग येथील कुरुळमधील क्षौत्रक्य समाज हॉलमध्ये समाजाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रेरणादायी समाजगीतानं झाली. या विशेष प्रसंगी शिक्षण, समाजकारण, राजकारण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, नगराध्यक्ष अक्षया नाईक, तसेच प्रशांत नाईक, आवासचे सरपंच अभिजित राजे आणि प्रदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना मान्यवरांनी सामाजिक एकता, संस्कार आणि तरुण पिढीच्या प्रगतीवर विशेष भर दिला. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं समाजातील बंधुभाव अधिक दृढ झाला असून भविष्यातील सामाजिक कार्यासाठी या कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या सोहळ्यामुळे अलिबाग परिसरात क्षौत्रक्य समाजाचे नाव पुन्हा एकदा अभिमानानं झळकले आहे. खेड तालुक्यातील चाकाळे गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात शिवसेनेच्या वतीनं भव्य हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात परिसरातील शेकडो महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व महिलांना शिवसेनेच्या वतीनं साड्यांचं वाटप करण्यात आलं, ज्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना संघटक अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. यावेळी श्रेया वहिनी कदम, रवींद्र रेवाळे, संग्राम कदम, शाखा प्रमुख महेंद्र जाधव, अनिल जाधव, उपेंद्र उतेकर, श्रद्धा भिलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला पदाधिकारी प्रीती कुंभाळकर, विजय भातुशे, श्रेया वहिनी यांनी यावेळी महिलांशी संवाद साधला. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.